नमस्कार सगळ्यांना. तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता वाजलेले आहेत सकाळचे 7 आणि आज माझी पहाट गावाकडच्या अतिशय शांत आणि निसर्गरम्य वातावरणात झालेले आहे. सूर्यदेवाचं छान दर्शन झालेलं आहे. वरती जायचं आहे बघा ना, त्याला सांगता येत नाही पण तो असं करतो. ये ये, कुठे वरती जायचं? वर जायचंय हो. गोबर बाई, कुठे जायचं कुठे जायचं? चल जा आणि झोपा. शहाणा माझा बाबू. झोपायचं असतं. झोप झोप झोपा. असं दे, झोप झोप. काय माहिती आता अजून वरती जायचंय. झोप. फुलांना बहर चांगला आलाय ना आता. हो ना. हे बघा व्हाईट जास्वंदीचं फुल पण आलंय. हा तिकडे पलीकडे आहे तो. तिकडे जायला हवंय. हे बघा किती छान फुल आले गुलाबी. मस्त आले ना. हो. हे पण इथे पण आली असती पण हे बघा ना सगळं तिकडे जाळलंय ना, ते सगळं जळलंय. हे काय होईल आता, पाऊस आला ना, पावसात चांगली झाडं होती. मस्त फुलं आली. मोगराची पण छान आहेत ना. चला अजून तिथे आहेत ती काढू. बघा इकडे आहे. व्हाईट जास्वंदीला फुलं मस्त येतात ना. हो, खूप येतात. छान भेटली फुलं सगळ्या प्रकारचे. आणि पोहे करून घेते, खाऊन लगेच काम करत आहे. आता उन्हाळ्यात आहे ना, सकाळी लवकर लवकर बाहेरची कामं करायची. 11 वाजले ना त्याच्यानंतर ऊन सहन होत नाही आणि मग काय होतं, कामं होत नाहीत. मी आता पोहे करते, नाश्ता करून घ्या आणि लगेच आपण बाहेरचं ते सगळं काढून टाकू, गवत आहे ते. मस्तपैकी चहा झालाय आणि हे छान पोहे झाले. त्याच्यावर ओलं खोबरं, लिंबू, थोडी कोथिंबीर. आता हे घ्या, खा आणि कामाला सुरुवात करा. हे आहेत आमचे बैल आणि हे आहे शेणखत, जे आता मी भरून नेणार आहे सगळं घरी आपल्या झाडांसाठी. खूप जुनं आहे.
हिला शेणकी म्हणतात कारण खूप दिवस हे शेण टाकलेलं होतं ह्याच्यात. 1-2 वर्ष तरी झाली असतील त्याला. त्याच्यामुळे त्याला चांगलं माती बघा मातीसारखं झालं ते. हे आता भरून नेऊ. बघूया आता आपल्या उन्हात ना किती काम होते त्याच्यावर आहे. चला ते घ्या पावडा घ्या आणि तो हे घ्या घमेल घ्या. उतरते ना. पकडायला लागेल हे पिशवी चांगली व्यवस्थित. निघते का सहज. घट्ट झालं असेल ते हो. खूप दिवसाचं आहे ना ते. काय करा माहिती आहे का तो भरून झाला ना का माझ्याकडे द्या मी इथे पिशवीत ओतते. हो 5-6 पिशव्या भरल्यास. अजून हे बघा हे एवढं आहे. मला वाटतं एक राऊंड येऊया ना अजून. हा एक राऊंड होईल. चला मग ह्या तुम्ही आता बांधून घ्या. लगेच टाकू आणि परत तसंच होतो. हे बाकीचं आहे ते घेऊन जाऊ लगेच. संध्याकाळी म्हटलं तर संध्याकाळी दुसरं काम परत मग राहिलं की राहून जाईल ते सगळं आहे ना. रस्ते आणल्यात ना तुम्ही. आणले. हां हे भेटेल का बांधायला पण. घ्या येऊ. हा जमेला आणि हा पावडा राहू द्यायचे. आपण ह्या पिशव्या गाडीत ठेवू आणि परत घेऊन येऊ सगळं आहे ना ओतून. बापरे जड आहे हो. चला जड आहे. हा बघा हा सुका शेण आहे ना तसं माती मिक्स झालेली आहे. हा 2-3 वर्षाचं शेण आहे ना हा. हे बघा किती ते 10-12 पिशव्या आणला ना आपण. काय ना माती आणि मिक्स आहे. थोडा फोडू त्याला चांगला. तरी सकाळपासून आपलं एकच काम झालंय शेण आणायचं. आता थोडं आहे ना ते तिकडचे ते हे आहेत ना हे आपण मांडव केलेला कारल्यांसाठी तो सगळा काढून टाकू. ते आपल्याला वापरता येतील नंतर. हे बघा हा चांगलं झालेलं खत आहे. हा नंतर या झाडांना टाकून घेऊ आपण. आणि आता काय करू ते हे आहे ना तिकडचं हे सगळं काढून टाकू. कोयता कुठे ठेवला मी. हा बघा खाली. हे बघा हे आहे ना हे सगळं काढू. ह्यांचा काहीच नाही ना वापर झाला तरी आपल्याला सिलेंडर आपला थोडासा संपत आला. याची फाटी पण होतील आपल्याला. गावाकडे काही टेन्शन नसतं बघा. सिलेंडर संपला तरी हे तोडायचं याचीच फाटी करायची आणि जेवण करायचं मस्त बाहेर चुला पेटून. हे काढून टाकूया. पण ते काढा सगळं. काढा ते सगळं. तोडा ते तोडा. यावर्षी गोकर्ण भरपूर येतील. हे बघा सगळं पडलंय ना बिया पडतील या सगळ्या. हे काय उन्हाने आहे ना या सगळ्या अशा पडतात. त्याची रोपं येतील आता पाऊस पडला की भरपूर. हे सगळं काढू आणि पुन्हा चांगला मांडव करू आपण. हे पण आहे ना जरा व्यवस्थित मारल्या पाहिजे. ह्या काय हलतायत अशा. आहे बघा द्या माझ्याकडे. गावाकडे कामं भरपूर असतात पण दिवस पुरत नाही आपल्याला. हा हो ना. कालचा दिवस गेला ह्याच्यात. आपण येतो तो कोणता तरी सण असतो आणि सणात काय काम करणार. हे पाडाल
हे पण काढूया का? नको नको नको. हे तोडायचं आहे. काटे रे. काढा ते. कपडे खराब करते ते. काटे पण लागतात ते. काढा ते, काढा सगळं काढा. एक बघा पण ते हे घालायला हवे ते. थांबा 1 मिनिट. ग्लोव्ज घाला. हा घ्या. काढा ते सगळं. द्या माझ्याकडे. काटेरी माठ आहे हे खरं वाढून द्यायलाच नाही पाहिजे आपण. कशासाठी वाढते हे? वाढूनच नाही द्यायला पाहिजे. काय उपयोग आहे त्याचा? मग काय हे काय? हे बघा ना काटे टोचत आहेत. उगाच आता ह्या वेळेस आहे ना आपण असे दिसले ना की लगेचच काढायचे ते. हा हे पण घ्या. हे पण घ्या. खाली टाकू. टाका. काय हे दांडकं उभी करून ठेवू का? कुठे ठेवाल? कोपऱ्यात ठेवावं लागते. ठेवा मग आपल्याला नंतर येतील वापरायला. निदान आहे ना असं हे जर चांगली भेटली ना आपल्याला काय म्हणतो ना आपण मेडी मग त्याच्यावर टाकायला होतील ही. अरे बाबू हो ना. येऊ ना. किती झोपलाय तो. सकाळी झोपलाय सकाळी. बाबू फिरायला निघाला बाबू आमचा. वर ठेवायची. नको तिथे कोपऱ्यात ठेवा. अगदीच नाही वापरले तर फाटी करू. हा वापरता येते ना अजून काही खराब नाही झालं. नाही ना काळे पडलेत फक्त भिजल्यामुळे ते. मध्ये तोडले ना त्यांना 2-2 करायचे. हे काय एवढे उंच काही कामाचे नाहीत. हे ना पावसाच्या अगोदरच तयार केलं ना मांडव. मग खाली आहे ना आळे करू आपण त्याच्या. मग नंतर मग बी लावता येतं पाऊस पडल्यावर. पण एकदा पाऊस पडला ना मग ही कामं करता येत नाही. गेल्या वर्षी आहे ना आपण ह्याच्यात बघा ते हे लावलेले गरगट करतो ना आपण. काय म्हणतो त्याला? तेरी ना. तेरी लावलेली ना. ते हे पोरं खेळतात ना. बॉल आलाय बघा शेतात. हे गेल्या वर्षी लावलेले तेरी. दुसरा पाऊस यायची वेळ आली पण काढायला जमलं नाही. आता हे सगळं काढून घ्यायच्या. मोठ्या आहेत ना त्या ठेवायच्या आणि छोट्या छोट्या पुढल्या वर्षी म्हणजे आता पाऊस पडला की लावायला काढून ठेवू. मुंग्याच चावतायत. सकाळपासून 2-3 कामं ठरवली आपण पण किती कामं झाली? फक्त शेणखत आणून झालं. दुपारी ऊनच इतकं असतं. 12 वाजेपर्यंत जेमतेम काम केलं ते झालं. मग स्वयंपाकाचं काम आलं. कुदळ कुठे? तुझ्या हातात दिलेलं ना. कुठे ठेवलंस? काय ना तुटायला नाही पाहिजे. हे बघा नाही ना
असे मोठे आहे ना, यांची भाजी पण करता येते. आणि असे छोटे असतात ना, हे असे काढून ठेवायचे नंतर लावायला. असे बाजूला जे असतात ना छोटे छोटे, हे काढायचे. आता आपण हे करतो नाही का, आळूचा फतफदा, तेरी, आपल्याकडे तेरी म्हणतात ना. हो. आणि याचे हे आहेत ना, हे बघा असे असतात आतमध्ये छोटे. मुरकुंड्या. मोठ्यांची आहे ना, तिळकुटात भाजी चांगली होते. अच्छा. हे आपल्याला सगळे काढायचे आहेत, पण ते आता आज नाही होणार. संपला दिवस आपला. दिवस संपला, सुट्टी पण संपली. आता हे परत कधी काय हो? पुढच्या बघूया सुट्टीला. आता पुढच्या लॉंग ऑफला. हे खरं काढायला पाहिजे का माहितीये काय, पाऊस पडला ना हे परत उंच होतील. हे बघा असे आता चांगले सुकलेत ते. हे ठेवू काढून मोठे मोठे. असं तुटायला नाही पाहिजे. भरपूर भेटतील हे बघा. हे 1 2 3 आणि 4 4 ठिकाणी लावलेले. आता यावेळेस आहे ना, आपण हे काढू, सगळं नवीन करू परत. हा बघ इथे बघ, जगलाय बघ. पुढे पाऊस पडला की लगेच येतात ते. हे बघा मोड येतात त्याला. ही कामं कधी माहितीये का, संध्याकाळी नाहीतर मग एकदम सकाळी. आताचा ऊन सहनच नाही होतो. किती ऊन आहे. संपले बस झाली. चल बघू नंतर आता पुढच्या वेळेस आल्यावर. काढू नंतर, नाही तर उद्या सकाळी टाइम भेटला तर सकाळी काढू. भरपूर भेटतील अजून. अरे सनसेट झाला. बघ कसा नजारा मस्त ढगांच्या आडून. चला आता सकाळी आपल्या ब्लॉगला सुरुवात केलेली, आता संध्याकाळ झाली. दिवसभरात जे काही जमलं ते थोडं थोडं काम केलं. तर तुम्हाला माझा हा सकाळपासूनचा दिवसभराचा कामाचा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.